नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं मन रोज स्वामी समर्थांची सेवा करायला तयार असतं, पण वेळच मिळत नाही का? मनात अपराधीपणा येतो का? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण रोजची नित्यसेवा शक्य नसली तरी फक्त गुरुवारी केलेली एक पूर्ण सेवा तुमचं आयुष्य बदलू शकते. स्वामींची कृपा तुम्हाला नक्की मिळू शकते. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण बोलणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा, पण खास करून त्या भक्तांसाठी जे मनाने खूप भक्त आहेत, पण रोजच्या धावपळीमुळे नोकरी, घर, कुटुंब या सर्व कारणामुळे ते स्वामींची नित्यसेवा करू शकत नसतील, तर स्वामींनी कधीच भक्तांकडून अशक्य अपेक्षा ठेवल्या नाहीत. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक सोपा आणि प्रभावी मार्ग, जी फक्त गुरुवारी ही सेवा पूर्ण केली तर स्वामींची कृपा नक्कीच लाभते. हा व्हिडिओ पूर्ण शांतपणे आणि विश्वासाने ऐका आणि पुढच्या गुरुवारपासून ही सेवा नक्की करायला सुरुवात करा. स्वामी भक्तांनो, नित्यसेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची रोज केली जाणारी पूजा, जप, नैवेद्य आणि पारायण. स्वामी चरित्र सारामृत सांगितल्याप्रमाणे ही सेवा म्हणजे गुरुपदाची अखंड सेवा आहे. आदर्शपणे रोज ही सेवा करावी, पण स्वामी हे करुणासागर आहेत. जर रोज सेवा, रोजचे नियम पाळणे शक्य नसेल तर चिंता करू नका. गुरुवारी एकाच दिवशी ही सेवा पूर्ण करू शकता. यासाठी अंघोळ, स्वच्छता, तारक मंत्र, नैवेद्य, स्वामी चरित्र सारामृत यांचा समावेश होतो. गुरुवारी स्वामींचा जप, मनापासून संकल्प घेऊन सेवा केली तर स्वामी स्वीकारतात. गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे आणि स्वामी समर्थ हे साक्षात गुरु आहेत. गुरुवारी केलेली सेवा आठवड्यातील उरलेल्या दिवसांची उणी भरून काढत असते. गुरुवारी मनापासून केलेली सेवा स्वामींसाठी संजीवनी मंत्रासारखी कार्य करते. या दिवशी फक्त एवढा संकल्प मनात घ्या: श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या व्यस्ततेचा विचार करून मी आज गुरुवारी तुमची पूर्ण सेवा करीत आहे. कृपा करून ती स्वीकारा. एवढ्या भावाने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. ही सेवा करण्यासाठी फार मोठ्या तयारीची गरज नाही. घरामध्ये साधे साहित्य असले तरीसुद्धा ही सेवा करता येते. ही सेवा करण्यासाठी स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असावा. त्याचप्रमाणे जपमाळ, धूप, दिवा, नैवेद्य आणि स्वामी चरित्र सारामृत पुस्तक, फुले, कुंकू आणि चंदन हे साहित्य आपल्याला स्वामींची पूजा करण्यासाठी लागणार आहे. लक्षात ठेवा, स्वामींना भाव महत्त्वाचा आहे, श्रद्धा महत्त्वाची आहे, साहित्य नाही. स्वामींना महागडी पूजा नसली तरी चालते, पण शुद्ध मन असायला हवं. ही पूजा करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठा. स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवघरात शांतपणे बसा. दिवा लावा, धूप लावा आणि मन एकाग्र करा. स्वामींना नम्र प्रार्थना करा: श्री स्वामी समर्थ महाराज, आज मी गुरुवारी तुमची सेवा करण्याचा संकल्प करीत आहे. यानंतर पूजन करा. पाण्यात थोडं कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अंघोळ घालावी. फुलं, चंदन अर्पण करा आणि हात जोडून मुजरा करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं प्रेमाने म्हणा आणि नैवेद्य दाखवा. त्यानंतर तारक मंत्र जप करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा जप करा. जप करताना मनातल्या मनात स्वामींना साकडं घाला. जर 108 वेळा जप शक्य नसेल तर 20 मिनिटे शांत बसून जप करा. सातत्य आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. यानंतर पारायण आणि स्वामी चरित्राचे पहिले 3 अध्याय वाचा. तुमच्याकडे जरा वेळ असेल तर तुम्ही 21 अध्यायसुद्धा पठण करू शकता. संपूर्ण अध्याय पठण झाल्यानंतर आरती घेतल्यानंतर नैवेद्याचा प्रसाद वाटा. जय श्री स्वामी समर्थ असे म्हणत सेवा पूर्ण करा आणि मनात समाधान ठेवा. भक्तांनो, ही सेवा केल्याने घरात शांतता निर्माण होते, मनावरचं ओझं हलकं होतं, अडचणी हळूहळू कमी होतात. रोज जमत नसलं तरी गुरुवारी केलेली ही सेवा नक्की फलदायी ठरते. एका भक्ताने फक्त गुरुवारी ही सेवा सुरू केली आणि काही महिन्यात त्याच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात समस्या सुटू लागल्या. पूर्ण श्रद्धेने करा. स्वामी आपल्या सोबत आहेत ही जाणीव मनाला आधार देते. भक्तांनो, गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची सेवा का एवढी प्रभावी मानली जाते, यामागे खोल आध्यात्मिक कारण आहे. गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे. स्वामी समर्थ हे साक्षात गुरु परंपरेतील सिद्ध पुरुष असल्यामुळे या दिवशी केलेली थेट सेवा गुरुकृपेशी जोडली जाते. गुरुवारी तारक मंत्र आणि साधे मंत्र जप केल्याने मनाची चंचलता कमी होते, विचार शुद्ध होतात आणि भक्ती हळूहळू घरी होते.
गुरुवारी सेवा केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते. सतत येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर व्हायला लागतात आणि मनात एक वेगळाच आधार निर्माण होतो. गुरुवारी केलेला जप हा फक्त मंत्र राहत नाही, तर तो स्वामींशी झालेला संवाद बनतो. विशेष म्हणजे गुरुवारी तारक मंत्र जप केल्याने इच्छाशक्ती मजबूत होते. ज्या इच्छा वर्षानुवर्षे अडकून पडलेल्या असतात त्यांना मार्ग मिळायला सुरुवात होते. मन शांत राहते, निर्णय क्षमता वाढते आणि संकटातही स्वामी माझ्या पाठीशी आहेत ही भावना दृढ होते. रोज जमत नसलं तरी गुरुवारी मनापासून केलेली सेवा आठवडाभरासाठी मानसिक बळ देऊन जाते. गुरुवारी ही सेवा करत असताना जर आपल्या हातून काही चुका होत असतील तर त्या चुका कोणत्या आहेत ते पाहूया. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे घाईघाईत ही सेवा करू नका. लवकर उरकून घ्यायचं असेल अशा भावनेने जप केला तर मंत्राचा परिणाम कमी होतो. स्वामींना वेळ नाही, भाव हवा असतो. दुसरी चूक म्हणजे सेवा करताना मन अस्थिर असणे. गुरुवारी किमान 20 ते 30 मिनिटं पूर्णपणे स्वामींसाठी राखून ठेवा. तिसरी चूक म्हणजे मंत्राची संख्या आणि तुलना. इतक्या माळा केल्या तरच फळ मिळेल असा हट्ट धरू नका. एक माळही श्रद्धेने केली तरी स्वामी ती स्वीकारतात. चौथी चूक म्हणजे शंका मनात ठेवून जप करणे खरंच होईल का असा विचार येत असेल तर आधी मन शांत करा, कारण शंका ही भक्तीच्या सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि शेवटची चूक म्हणजे सातत्याचा अभाव. एक गुरुवार केला, पुढचा विसरला तर परिणाम दिसणार नाही. स्वामी परीक्षा घेतात, पण सातत्य ठेवलं तर ते कधीच निराश करत नाहीत. लक्षात ठेवा भक्तांनो, गुरुवारी सेवा म्हणजे कोणताही व्यवहार नाही, ती शरणागती आहे. चूक झालीच तर घाबरू नका. स्वामींना मनापासून सांगा, स्वामी माझ्याकडून चूक झाली असेल तर माफ करा. एवढा भावही स्वामी स्वीकारतात. भक्तांनो, गुरुवार हा गुरुतत्वांचा दिवस आहे आणि स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्वच आहेत. म्हणून दिंडोरी प्रणीत पद्धतीत गुरुवारी विशेष सेवा केली जाते. या दिवशी अभिषेक, मंत्रजप, चरित्र पारायण, हितगुज आणि सत्संग अशा 4 गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. गुरुवारी अभिषेक विधी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करता येतो. स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला प्रथम स्वच्छ पाणी, नंतर दूध अर्पण करून शांतपणे अभिषेक करा. अभिषेक करताना मनात किंवा उच्च स्वरात श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा आणि त्यानंतर थोडा वेळ स्वामी चरित्राचं वाचन करा. ही सेवा घरातही करता येते किंवा जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रातही करता येते. भक्तांनो, दिंडोरी प्रणीत सेवा हितगुज हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. गुरुवारी सायंकाळी भक्त एकत्र येतात, स्वामींच्या कृपेचे अनुभव सांगतात, सोप्या भाषेत उपदेश ऐकतात आणि भजन करतात. हे हितगुज मन हलकं करतं, शंका दूर करतं आणि भक्तीला नवी दिशा देतं. दिंडोरी प्रणीत सेवेत विशेष दिवसांनाही खूप विशेष महत्त्व आहे. त्यामध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. दिंडोरी प्रणीत सेवा ही कोणत्याही चमत्काराचं आश्वासन नाही, पण स्वामींशी प्रामाणिक नातं जोडण्याचा एक अत्यंत सुंदर आणि प्रभावी मार्ग आहे. श्रद्धा, सातत्य आणि शरणागती हे 3 गुण मनात ठेवले तर स्वामी कृपा नक्कीच अनुभवायला मिळते. स्वामी भक्तांनो, आजपासूनच ठरवा की येणाऱ्या गुरुवारी आपणही सेवा नक्की सुरू करणार. रोज शक्य नसलं तरी गुरुवारी मनापासून केलेली सेवा स्वामी कधीही नाकारत नाहीत. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वामींचे भक्त असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.